तर आजच्या रेसिपीमध्ये मी दाखवणार आहे लेमन कोरिएंडर सूप। यासाठी आपल्याला पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण टाकायची आहे, अर्धा कांदा कापलेला टाकायचा आहे, त्यानंतर अर्धी वाटी कोबी टाकायची आहे त्यामध्ये। हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे। त्यानंतर त्याला चॉकलेटी कलर येतोपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 कप पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला चांगलं त्याला मिक्स करायचं आहे आणि एक बॉईल येतोपर्यंत आपल्याला त्याची वाट बघायची आहे। एकच उकळ त्याची काढायची आहे। आता तुम्ही पाहू शकता हळूहळू बॉईल येत आहे त्यामध्ये। अजून थोडं आपण वाट बघूया। तर जसे की तुम्ही बघू शकता आता चांगलं बॉईल आलेलं आहे। आता त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर टाकायची आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। आता मिक्स झाल्यानंतर थोडं सूपला थिकनेस आणण्यासाठी त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी ॲड करायची आहे। त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करून त्याची थिन पेस्ट बनवायची आहे। त्याला आपल्याला सूपमध्ये ॲड करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता सूपला थोडं थिकनेस आला आहे स्लरीमुळे। तुम्हाला जर अजून थिकनेस हवा असेल तर तुम्ही अजून पेस्ट बनवून ॲड करू शकता। आता आपल्याला कोथिंबीरीचे दांडी असतात ते ॲड करायचे आहे बारीक कापलेल्या। त्यानंतर कोथिंबीर कापलेली ॲड करायची आहे, त्याला चांगलं मिक्स करायचं आहे। शेवटला आपल्याला मी अर्धा लिंबूचा रस टाकला आहे त्यामध्ये, त्याला चांगलं मिक्स करायचं आहे। जसं तुम्ही लिंबूचा रस टाकाल तसं गॅस बंद करायचा। पाहू शकता आपलं लेमन कोरिएंडर सूप तयार झालेलं आहे।